तुम्हाला कुरमुरे बघून प्रश्न पडला असेल की आपण भेळ बनवणार आहोत की काय? तर नाही. या कुरमुऱ्यांपासून आपण झटपट होणारा नाश्ता म्हणजे कुरमुरे आणि तांदूळ आणि दही या 3 पदार्थांपासून आपण होणारा झटपट असा नाश्ता म्हणजे डोसे त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी कुरमुरे घेतलेले आहे आणि 1 वाटी तांदूळ जवळजवळ 1 तास आधी भिजवून ठेवलेले होते आणि 1 कप दही. हे छान आपल्याला मिक्सरमध्ये एकदम फाईन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला त्याची फाईन एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला भरपूर वेळ अशी ढवळत राहायची आहे, ज्याच्याने ती एकदम फ्लफी म्हणजे मऊ होईल आणि त्याच्याने आपले डोसे खूप छान होतील. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडं पाणी ॲड करू शकता. मला थोडं बॅटर ते घट्ट वाटत होतं म्हणून मी 2 ते 3 चमचे एवढं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता एकदा सरसरीत बॅटर झालेलं आहे आणि अशीच एवढाच थिकनेसपणा आपल्याला पाहिजे. त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. इनो, सोडा असं काही घातलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा अगदी छान डोसे होतात. तुम्ही बघू शकता इथे मी तव्यावर एक डोसा टाकलेला आहे. बाजूनी थोडासा तेल टाकायचा आणि खरपूस असा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, शेकून घ्यायचा आहे. किती जाळीदार, त्याला जाळी किती पडतात बघा. अगदी जाळीदार, मऊ आणि झटपट होणारा असा नाश्ता. काहीही भिजवून ठेवा मिक्सरला म्हणजे खूप सारं ग्राइंड करा असं काही करायचं नाही आहे तुम्हाला. फक्त तांदूळ 1 तास भिजवून ठेवायचे आहेत तेवढंच. बाकी सगळे पदार्थ तुमच्या घरात आपल्या घरात अवेलेबलच असतात आणि त्यानुसार टाकून आपण झटपट असे हे डोसे तयार करू शकतो. इथे बघू शकता तुम्ही मी अगदी 10 मिनटामध्ये हे 5 ते 7 डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला दुसऱ्या साईडला शेकायचे असेल तर तुम्ही दोघे साईडला शेकून किंवा एकाच साईडला डोस्याप्रमाणे अगदी छान झाले होते हे कुरमुऱ्याचे डोसे. आणि इथे आपण चटणीची तयारी करत आहोत. त्यासाठी मी इथे उडदाची डाळ, चण्याची डाळ, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 लाल मिरची हे तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून म्हणजे एकदम त्याला करपवायचं नाही आहे. जस्ट त्याचा थोडंसं कलर चेंज होईल एवढंच त्याला भाजायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, एक अगदी ओबडधोबड कापलेला कांदा, ओबडधोबड कापलेला टॅमॅटो आणि थोडीशी चिंच म्हणजे त्याला थोडासा आंबटपणा येईल चटणीला, आंबट तिखट अशी. छान आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झालं की याला आपल्याला थंड करून मग मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. जास्त काही टाकायचं नाही. तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवून बघा, खूप छान लागते. म्हणजे तुम्ही विचार करेल की डाळ आहे तर चटणी कशी लागेल, पण अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा ट्राय केल्यावर कमेंट करून की कशी झालेली ती. हे सारण आपलं थंड झालं बॅटर की आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि आपल्या घरी जी शेव असते, शेव किंवा याला काय म्हणाल तुम्ही, ते टाका. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका आणि पाणी टाकून आपण छानशी गाठिया म्हणतात त्याला, मी विसरले होते. ते टाकून, पाणी टाकून, मीठ टाकून तुम्ही छान एकदम फाईन त्याची पेस्ट करून घ्या. आपली चटणी तयार आहे. त्या चटणीला तुम्ही फोडणी पण देऊ शकता. मी फोडणी नव्हती दिली. इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे तयार झालेले होते डोसे.